आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। मनसेने आपला 5वा उमेदवार जाहीर केलेला आहे। हिंगोलीमधून मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मागील अनेक वर्षांपासून कुटे हिंगोलीत जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। वर्धात अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अभ्युदय मेघे हे भाजप नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे आहेत। मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तयारी करण्यात येते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडकडून हालचाली सुरू झाल्यात। विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्याची पहिली यादी येणार आहे। 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील असं विधान अजित पवारांनी केलंय। तसंच जागा बदलांची मानसिकता तिन्ही पक्षांची असल्याचं वक्तव्य देखील अजित पवारांनी केलंय। इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा असं आवाहन अजित पवारांनी केलंय। दरम्यान जसं बोलतो तसं मी वागतो असंही अजित पवारांनी दिंडोरीतील जनसन्मान यात्रेत म्हटलंय। नरहरी झिरवळांचे पुत्र गोकुळ झिरवळ शरद पवारांसोबतच राहणार आहेत। राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आटोपता घेतलेला आहे। राज ठाकरे यांचा दौरा 12 तारखेऐवजी 10 तारखेला संपन्न होईल। छत्रपती संभाजीनगर शहरात 10 तारखेला या दौऱ्याची समाप्ती होणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने भाजपची मोर्चे बांधणी सुरू। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात बैठक पार पडली आहे। भाजप खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसलाय। जवळचे मित्र माजी राज्यमंत्री डी.पी. सावंतांनी नांदेड उत्तरमधून उमेदवारी मागितली। काँग्रेसकडून सावंत लढण्यास इच्छुक। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी। काँग्रेसच्या गंगाखेड येथे आयोजित आढावा बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी।